आता हातातल्या कोणत्या रेषा आहेत? सपोज म्हणजे धनरेषा असेल, जीवन रेषा असेल, हृदय अ, रेषा असेल, मस्तिष्क रेषा असेल, अ, तर काय आहेत ह्या रेषा म्हणजे काय सांगतात? रेषांवरून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात. आपण आता रेषांनी सुरुवात करू, बरोबर? बरोबर. हाताचे रंग असतात, आकार, बोटं, आपण जसं पर्वत म्हटलो, सुरुवात आज हां, आपण रेषांपासून रेषापासून करू, करूयात. बरोबर? आता हं, हृदय रेषा जसं तुम्ही विचारलं, हे बघा या टाईपची जी आहे, प्रेक्षकांनाही दाखवतो मी. हे बघा, तुमचा उजवा हात बघा, इथून अशी वळणदार ही जी रेषा जाते, हिला बरोबर. हृदय रेषा म्हणतात, ओके. बरोबर? बरोबर. रेषेवरून व्यक्तीच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये अतिशय उत्तमरित्या जे काही आहे ते प्रिडिक्ट करता येतं. हं, कसं? जर अशी वळणदार हृदय रेषा असेल, हं, तर अशा व्यक्ती अतिशय भावूक, अतिशय प्रेमळ, हं, हं. अतिशय रोमॅन्टिक जे आहे ना, आणि भोळ्या दिसून येतात, बरोबर? एकदम देवदूत किंवा एखादं जे काही आहे, आपण काय म्हणतो, त्याला हवा हवासा व्यक्ती वाटणारा, ज्यांचा स्वभाव असतो बघा, हं, सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदाने गोडीने वागणारे जे लोक असतात ना, हं. तर त्यांची हृदयरेषा अशी वळणदार दिसून येते. बरोबर. तो स्वभाव तिथून तसा दिसून येतो. हीच रेषा जर अशी गुरु पर्वताकडे, हा पर्वत गुरुचा असतो, हं. इकडे जर झुकलेली असेल, तर मग ते टाइम मॅनेजमेंट आणि एका चाकोरीमध्ये, एका डिसिप्लिन मध्ये चालणारे लोक, त्यांना म्हणजे जे आहे ना, अगदी शिस्तबद्ध. शिस्तबद्ध सगळं पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यापासून हं. तर रात्री झोपेपर्यंत त्यांचं सगळं शेड्यूल जे असतं ते एकदम क्रमबद्ध असतं. झोपणे, उठणे, जे जे काही त्यांचं प्रोफाईल असेल, जे काही कार्यक्षेत्र असेल, त्याच्यामध्ये एनर्जी, सगळं त्यांना डिसिप्लिन लागतं. हं. तर हे दुसरा स्वभाव झाला ज्यावेळेस गुरुकडे. आणि अंतर्गत मंगळ, हा अंतर्गत मंगळ असतो. इकडे जर एखाद दोन ब्रांचेस झुकलेले असतील त्यातून, किंवा जर हृदयरेषा जर इकडे झुकलेली असेल, हं, तर प्रचंड तापट, प्रचंड अग्रेसिव्ह आणि हं. प्रचंड रागीट त्या व्यक्ती असतात. मी पाहतोय. रागाच आता बघा, बघतोय. चेक करा नाही, तुमची. नाही. माझी बघतोय मी तुम्ही सांगताय ते. प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करेल की हं, तुम्ही तुमच्या हातावर बघा, हं, डायरी घेऊन बसा, पेन हं. घेऊन बसा. ज्या ज्या गोष्टी मी आज सांगणार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मित्रामध्ये, नातेवाईकांमध्ये हात जर बघाल, तर हे लक्षणं, हे स्वभाव तुम्हाला 100% दिसून येतील.